नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा वनरक्षक भरती संदर्भात महत्त्वाची अशी अपडेट आहे. ग्राउंड संदर्भात ही माहिती आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. वनरक्षक भरती आणि स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील. सुरुवात करूया व्हिडिओला. ग्राउंड संदर्भात माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडीसह स्पर्धा परीक्षेसंदर्भातली खूप महत्त्वाची माहिती, नवनवीन अपडेट तुम्हाला टेलिग्रामला अवेलेबल आहेत. या सर्व माहितीचा, नवीन जाहिरातीचा तुम्हाला फायदा होणार आहे. त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि चालू घडामोडी या विषयाचा देखील तुमचा टेलिग्रामच्या मदतीने 2024 मध्ये होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अभ्यास होणार आहे. लेटेस्ट घडामोडींचा समावेश दररोजच्या दररोज टेलिग्रामला अवेलेबल आहे. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे टेलिग्राम चॅनलची. जॉईन करा टेलिग्राम चॅनल आपलं. तर आता पाहूया आपण वनरक्षक भरती ग्राउंड संदर्भात माहिती. या ठिकाणी पहा, रिझल्ट ग्राउंडची तारीख पाहण्या अगोदर वनरक्षक भरती ग्राउंड संदर्भात थोडक्यात माहिती पाहूया. तर भरती प्रक्रियेबाबत पदनिहाय पुढील टप्पे खालीलप्रमाणे देण्यात आलेले आहेत. वन विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकता. आता आपण वनरक्षक या पदाच्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे 45% जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्र पडताळणी आणि मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. त्यामध्ये यानुसार वनरक्षक भरतीला 45% जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्र तपासणी होईल. लेखी परीक्षा व मैदानी चाचणी यांचे गुण एकत्र करून सर्वसाधारण गुणवत्ता यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामध्ये पहा वनरक्षक भरतीच्या ग्राउंड संदर्भात माहिती. तर 1256 वनरक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयात आव्हानित झालेली पेसा क्षेत्रातील पदे वगळून होणार वनरक्षकांची भरती. शासनाचा हा मोठा निर्णय आहे. मुंबई या ठिकाणी पहा, 6 जानेवारी 2024 वनरक्षक पदाच्या भरतीच्या प्रतीक्षेत बराच काळ असलेल्या युवा उमेदवारांची प्रतीक्षा संपली असून 1256 वनरक्षकांची भरती पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. एकूण 2138 वनरक्षक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. या 2138 वनरक्षक पदांसाठी 2 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने TCS या कंपनीच्या मार्फत परीक्षा घेण्यात आली होती. मात्र अनुसूचित क्षेत्रातील पेसा क्षेत्रातील शासकीय पदभरती प्रक्रियेत सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्या असल्याने सर्वच भरती प्रक्रिया बाधित झाली होती. त्यामुळे सर्वच भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांमध्ये जी अस्वस्थता होती ही अस्वस्थता सातत्याने पसरलेली होती. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे या प्रश्नातून मार्ग काढण्याकरता सातत्याने प्रयत्नशील होते. वनमंत्र्यांच्या या सातत्याच्या पाठपुराव्यास यश लाभले असून खोळंबलेल्या पदभरती प्रक्रियेस आता चालना मिळालेली आहे. त्यानुसार शासनाने अनुसूचित पेसा क्षेत्रातील सोडून उर्वरित एकूण या ठिकाणी पाहू शकता 1256 वनरक्षक पदांची भरती करण्यास मान्यता देत मोठा निर्णय घेतला आहे. आणि या निर्णयामुळे वनरक्षक पदभरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुमारे 4 लाख युवा उमेदवारांना दिलासा मिळालेला आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या वनरक्षक पदभरती परीक्षेत एकूण 3,95,768 परीक्षार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली होती. त्यातील एकूण 2,71,838 परीक्षार्थी 45% अधिक गुण प्राप्त करून गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवारांना पुढील भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. या पुढील भरती प्रक्रियेत TCS कडून प्राप्त गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवारांची कागदपत्रांची छाननी, शारीरिक गुणवत्ता चाचणी, धाव चाचणी हे टप्पे पार पडले जातील आणि ऑनलाईन परीक्षा आणि प्रत्यक्ष धाव चाचणी यांचे गुण एकत्र करून नवीन गुणवत्ता यादी तयार केली जाईल. या गुणवत्ता यादीनुसार पात्र असलेल्या किंवा पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या
यादीला प्रादेशिक निवड समितीकडून मान्यता दिल्यानंतर किंवा घेतल्यानंतर अंतिम टप्प्यात निवड सूचीतील उमेदवारांचे 25 किमी आणि 16 किमी चालण्याची चाचणी घेण्यात येईल। या अंतिम चाचणीतून पात्र उमेदवार निवडून त्यातून वनरक्षकांची नियुक्ती करण्यात येईल। ही सर्व प्रक्रिया जी आहे ती 17 जानेवारीपासून सुरू करण्यात येत असून या ठिकाणी पहा तर आता वनरक्षक भरतीचं जे ग्राउंड आहे यासाठी किंवा कागदपत्र पडताळणीसाठी पुढची जी प्रोसेस आहे तर ही निकालानंतरची पुढची प्रोसेस, त्यामध्ये 10 चाचणी, कागदपत्र पडताळणी या संपूर्ण प्रक्रियेस सुरुवात होत आहे 17 जानेवारीपासून। या ठिकाणी स्पष्टरित्या जाहीर करण्यात आलेलं आहे की या संपूर्ण प्रक्रियेस 17 जानेवारीपासून सुरुवात करण्यात येत असून वनवृत्तातील उमेदवार असलेल्या अमरावती वनवृत्तामध्ये ही प्रक्रिया फक्त 15 दिवसात पूर्ण होणे अपेक्षित असून सर्वात जास्त उमेदवार असलेल्या कोल्हापूर वनवृत्तांतर्गत या ठिकाणी 44 दिवसात होणार आहे आणि त्यापाठोपाठ ठाणे आणि नागपूर वनवृत्तात 40 दिवसात, तर उर्वरित वनरक्षक भरती प्रक्रिया तसेच या ठिकाणी पहा उर्वरित चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नाशिक, पुणे या वनवृत्तात प्रत्येकी 20 दिवसात वनरक्षक भरती प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे। या भरती प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्याची माहिती वन विभागाच्या संबंधित संकेतस्थळावर वेळोवेळी तुम्हाला दिली जाणार आहे। शासनाच्या या निर्णयामुळे भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या युवा उमेदवारांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे। तर अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे। वनरक्षक या पदासाठी पुढची प्रोसेस, निकालानंतरची जी पुढची प्रोसेस आहे ग्राउंड तसेच कागदपत्र पडताळणी यासाठी सुरुवात होत आहे 17 जानेवारीला आणि या ठिकाणी प्रत्येक वनवृत्तामध्ये किती दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे याचा विशिष्ट आराखडा जो आहे तो ठरवण्यात आलेला आहे। त्यानुसार ही भरती प्रक्रिया कोणत्या ठिकाणी 15 दिवसात, तर कोणत्या ठिकाणी 44 दिवसात, तर कोणत्या ठिकाणी 40 आणि कोणत्या वनवृत्तामध्ये या ठिकाणी 20 दिवसात पूर्ण केली जाणार आहे। तर यानुसार खूप कमी कालावधी आहे। शारीरिक चाचणीसाठी विद्यार्थ्यांना तुमचा सराव, तुमचं ग्राउंड जे आहे ती दररोज सुरू ठेवा, जेणेकरून तुम्हाला ग्राउंडमध्ये चांगले मार्क्स मिळतील। सातत्य असेल तर 100% तुम्हाला यश मिळेल। सर्वांना शुभेच्छा आहेत ग्राउंडसाठी तसेच तुमचं निवड यादीमध्ये नाव येण्यासाठी। स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट माहिती जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा। या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती। धन्यवाद।